रामकृष्ण सर. रामकृष्ण हरी, जय शिवराय. बोला दादा. सर, आज तारीख 9 आहे. आमच्या ह्या भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरा पावसाचं वातावरण झाले. 9-10 तारखेला हो. पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कसं राहील आणि कुठली बाजू सक्रिय जास्त असेल त्यावर जर आपल्याला हवामानाचा अंदाज द्या. नक्कीच. बघा, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मोजक्या ठिकाणी पाऊस ढग जमा होणार आणि ते येत राहणार ही कंडिशन आहे. सांगली, सोलापूर, पुणे, इंदापूर परिसर, साताऱ्यामध्ये काही भाग, मोजक्या ठिकाणी फक्त छत्रपती संभाजीनगर मोजक्या ठिकाणी अशी पद्धत आहे. हो. आणि पावसाचा प्रवास जो आहे तो अजूनही 4-5 जवळपास 22 तारखेपर्यंत काय नाही, पण 22 तारखेपर्यंत जोरदार काही वेळेस ओसरणार आहे. म्हणजे 11ला आणि 12ला कमी व्याप्ती राहील. हा, 11 आणि 12ला कमी व्याप्ती राहील. परत ती 13 आणि 14ला सुद्धा वाढू शकते. त्यामध्ये पुण्याचा भाग आहे, कोल्हापूर परिसर आहे, सांगली आहे, अहिल्यानगर मोजक्या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर दक्षिण महाराष्ट्रात त्यावेळी तुमचा जो पट्टा आहे, बारामती परिसर, सातारा, ह्या भागात जास्त प्रमाणे त्याचं. 14 तारखेला एक लग्नसाराई आहे. तर अमरावती, अकोला उत्तर भाग आणि मराठवाडा विदर्भामध्ये अकोला अमरावती कमी आहे, पण मराठवाडा विदर्भामध्ये नुसतं वारं किंवा ढगाळ वातावरण असं राहील, जास्त धोका नाहीये. जास्त पाऊस कुठेच पडेल सर महाराष्ट्रामध्ये आता सध्या? जास्त पाऊस कसं आता 4-5 दिवस जास्त पाऊस जे होते, जे पूर्व विदर्भाला आणि पूर्व मराठवाड्याने पाहिले. आता दक्षिण महाराष्ट्र जो आहे ना, 2 दिवसामध्ये उद्या आणि परवा दिवशी सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा या भागाचा समावेश जास्त आहे. परत 15 तारखेनंतर व्याप्ती वाढणार आहे दक्षिण महाराष्ट्रापासून. सर, पण 14-15 तारखेला जास्त पावसाचं वातावरण म्हणतात, मग 14-15ला जास्त पाऊस कुठे असेल? हे दक्षिण महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर पासून ते खाली विजयपूर वगैरे. त्याचा काय झालंय, 2 दिवस ते वाऱ्यामुळे ट्रान्सफर होणार आहे. ते 16-17 ऐवजी 17-18-19-20 आणि 22 पर्यंत चालणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सर पाऊस कसा राहील? नंतर बघा, हे जे शेड्यूल चालू आहे ना, हा भाग बदलत पद्धतीचा स्थानिक वातावरणाचा आहे. आता सध्या अंबड, घनसावंगी पाऊस चालू आहे काही ठिकाणी. अशा प्रकारे इकडे भूप्रधान पट्ट्यामध्ये काही ठिकाणी, जालन्याच्या काही भागामध्ये चालू आहे. अशा प्रकारचे पाऊस आहे. सर्व ऋतूची व्याप्ती नाही यायची, पण अनेक ठिकाणी 22 तारखेपर्यंत हा भाग बदलत पद्धतीनं अनेक भाग येणार आहेत. पुढे पुढे चालून त्याचा 16-17 नंतर प्रवास वाढणार आहे. मध्यंतरी 11-12-13 कमी होणार आहे. चालेल सर, असेच आपण अपडेट घेत राहू, शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल. परत भेटू सर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण.